हॅलो सारंग, परत ये बाळा घरी, परत ये. काय झालंय? एकटी पडले रे मी. या तिड्यातनं तू सोडवू शकतोस मला. काय झालंय? काही नाही, तू तू परत ये. मी नक्की परत येईन, पण फक्त मी एकटा येणार नाही. सारंग, खूप एकटी पडले रे मी. सतत अपमान होतोय. अशी मला किंमत नव्हतीच. इज्जतही नाही राहिली. या घरात ना मला किंमत आहे ना माझ्या शब्दाला. तू तरी नको रे बाळा असं करू. हे आई, आई तू जीव आहेस ग माझा. तू सांग ना काय झालंय? आर्या, घरच्या नवीन सुनेला घालायचा पारंपरिक हार आत्ताच्या आत्ता मला हवाय. शट अप. पुरे झाला शांतपणा. कसं बोलतेस तू माझ्याशी? कारण तुम्हाला याच भाषेत समजणार आहे ना. ती सांगते ना, हार घाला गळ्यात तिच्या, घाला ना आणि विषय संपवा. मी अजून संपूर्ण कळायची बाकी आहे. जो मला झिडकारतो ना, मी त्याला पाय धरायला लावते. सारंग, तुझी आई तुला सांगते, माझ्या सुनेला मुक्ताला घेतल्याशिवाय या घरात परत यायचं नाही. मुक्ताच या घरची सून होईल. आई तू माझी हिंमत दुपटीनं वाढवलीस. आता मी मुक्ताला घेऊनच परत येईन. आणि सारंग, मी तुझ्याशी बोलले, कुणाला सांगू नको, नाही तर तुला मुक्तासह माझ्यासाठी पण भांडायला लागेल. हे फक्त एक आईच समजून घेऊ शकते. आई तुझे आशीर्वाद आहेतच. आता सगळं ठीक होईल. सारंग, अरे कोणाचा फोन होता? ते मी सांगू शकत नाही, पण आईची शपथ घेऊन सांगतो, आता मी मुक्ताला माझ्या सोबत घेऊनच जाणार. बघतो मला कोण कसं अडवतो ते. ए भैरो, तुझ्या माणसांना आत्ताच्या आत्ता इथं बोलव. त्यांच्यामुळे आमच्या आयुष्यात आग लागली ना, त्यांना हिथंच पेटवून टाकू आपण. लाव फोन आणि बोलव. आओ पटकन. फोन लावलास ना, इथे जीव घेईल ना तुझा. इकडा पटकन दे. मालक, मालक भांडू नका मालक. सारंग, अरे सारंग ऐक, युवराज मागो मागो, तू मागो. बाबा मध्ये पडायचं नाही तुम्ही. पडणार पडू नका म्हणजे काय? अरे इथं माझी मुलं माझ्या डोळ्यात देखत एकमेकांच्या जीवावर उठलेत आणि मी काय नुसता बघत बसू का? त्यापेक्षा तुम्ही दोघं मिळून एकदा माझा मुर्दा पाडा आणि मग काय करायचं ते करा. पण माझ्या डोळ्यात देखत हे असले काही प्रकार करू नका रे बाबा. नो अहो बाबा, पण गप्प बस. युवराज तू आधी घरी चाल आणि ये तुम्ही दोघंही निघून जा, नाहीतर आत्ताच्या आत्ता रावसाहेबांना फोन करून सांगतो की तुम्ही सारंगला मारताय म्हणून. मग बघा रावसाहेब काय करतायत. अरे एकेकाला ह्याच्यात घरात घुसून उभे गाडतील ते. निघा. आज माझे वडील नसते ना, तर सारंगची इथंच राग झाली असते. सारंग, युवराजच्या वतीनं मी माफी मागतो, पण तू लवकर घरी ये. खरंच गेले का ते? आता तर ते गेलेत, पण ते परत येतील. कारण ते फक्त शिपाई आहेत. फक्त आपल्या राजाचा हुकूम मानते. दादा, तुम्ही फक्त रावसाहेब नगरकर आहात, पण मी सारंग रावसाहेब नगरकर, तुमच्याच रक्ताची अपडेटेड कॉपी.
जिद्द निश्चय सर्वांगात दुपटीनं संचार करते. जे बोलायचं ते स्पष्ट बोल. आज ते गुंड परत आले होते आणि त्यात आज युवराजची भर होती. मुक्ताच्या कुटुंबासाठी आज मला कुऱ्हाड घेऊन त्यांच्या समोर उभं राहावं लागलं. उद्या त्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी मला कुणावर कुऱ्हाड जरी चालवायला लागली ना तरी मी मागे पुढे बघणार नाही. तू तिच्याशिवाय परत येणार आहेस. दादा, मी आणि मुक्ता वेगळे नाही आहोत. मी मुक्ताला घेऊनच त्या घरात येणार. तुमच्या सुनेला आशीर्वाद द्यायला तयार राहा. माझे आशीर्वाद फक्त आर्याला आहेत. तीच माझी सून आहे, लक्षात ठेव. तयारी करा. मुक्ता लवकरच त्या घरात माप ओलांडून येते. काय झालं मालक? काय म्हणले मोठे मालक? मी काही म्हणतो पण मी आज खूप आनंदात आहे. हो, अजून या अंगणात त्या माणसांची धूळ गेली नाही. आणि तुम्ही? मला लई भीती वाटते ग. ते परत नाही येणार. ते आपलं घर जाळणार का आपल्याला पण जाळणार? ते काही नाही करणार कशा. ते फक्त भीती दाखवायला आले होते. ते भीती दाखवत ते खरं आहे मालक, पण ते परत येणार नाही हे खरं नाहीये. तुम्हाला इथून घालवण्यासाठी ते परत परत आमच्यावर चालून येणार. स्वतःच्या जीवासाठी नाही, पोरांसाठी जीव तुटतो मालक. वय तुम्ही परत जा. त्यातच समध्यांचं भलं आहे. हो, मी जाईन. पण मी आता खरंच मुक्ताला माझ्या सोबत घेऊन जाईन. कारण आता आई सुद्धा तिच्या सुनेची वाट बघते. काय मोठ्या मालकीन बाई? हो, मगाशी आईचाच फोन होता. मुक्ताला घेऊन ये मग. आणि आता काही झालं ना तरी तिला तिची सून म्हणून मुक्ताच हवी आहे. गजा, मला मुक्ताकडे घेऊन चल. म्हणजे नदीवर? चला चला.